नमस्कार. आज आपण कारवार स्पेशल खोबऱ्याचे लाडू कसे करायचे ते पाहणार आहोत. यालाच कारवारमध्ये घाटण्या लाडू असेही म्हटले जातात. चला तर मग लागणारे साहित्य आणि कृती पाहून घेऊयात. खोबऱ्याचे लाडू करायला अर्थातच आपल्याला लागणार आहे 2 वाटी किसलेला नारळ, 1.5 वाटी गूळ, हे गूळ मी बारीक करून घेतलेला आहे, अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे, 4 चमचे भाजलेले तीळ आणि 1 चमचा वेलची पावडर. सर्वात प्रथम आपल्याला हे भाजलेले शेंगदाणे मिक्सरमध्ये एकदाच फिरवून घ्यायचे आहे. लक्षात ठेवा, आपल्याला याची पावडर करून घ्यायची नाहीये, फक्त एकदाच फिरवायचं आहे. इकडे मी शेंगदाणे असे ओबडधोबड वाटून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. सर्वात प्रथम कढई गरम करून त्यात किसलेला नारळ टाकायचा आहे. त्याच सोबत किसलेला गूळ देखील टाकून घ्यायचा आहे. आता मध्यम आचेवर गूळ वितळेपर्यंत हे मिश्रण व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. असे सतत ढवळत राहायचे आहे. थोड्या वेळाने तुम्ही पाहू शकता गूळ वितळत आलेला आहे. आता इकडे गूळ व्यवस्थित वितळलेला आहे. याच क्षणी आपण मिक्सरमधून बारीक केलेले शेंगदाणे घालणार आहोत. व्यवस्थित मिसळून घ्या. भाजलेले तीळ देखील घालून घेऊयात. व्यवस्थित मिसळून घ्या. आता हे मिश्रण चिकट होईपर्यंत मंद ते मध्यम आचेवर व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. आता गॅस बंद करा आणि वेलची पावडर घालून व्यवस्थित मिसळून घ्या. आता हे मिश्रण एका ताटामध्ये काढून घ्या. थोडेसे मिश्रण कोमट झाले की त्याचे लाडू वळायला सुरुवात करा. हे लाडू करताना आपल्याला तूप किंवा तेलाची अजिबात गरज लागत नाही. गुळात असलेल्या चिकटपणामुळे हे लाडू व्यवस्थित वळले जातात. हे बघा, हा एक लाडू तयार करून झालेला आहे. आता आपण इतर लाडू देखील करून घेऊयात. आपले कारवार स्पेशल घाटण्या लाडू तयार झालेले आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.